परभनी घरकुल योजना रेत घोटाला। परभनी जिले के मांडाखड़ी के पास स्थित दफवाड़ी गांव से एक चौंकाने वाली और गुस्सा दिलाने वाली खबर सामने आई है। सरकार की घरकुल योजना के तहत अपने सपनों का घर बनाने के लिए आवेदन करने वाले गरीब किसानों को अब घर बनाने के लिए जरूरी रेत के लिए दर दर भटकना पड़ रहा है। जी हाँ, जिन्हें सरकार की मदद मिलनी चाहिए थी वही आज प्रशासन की लापरवाही का शिकार हो रहे हैं। भावी सरपंच शेख हबीब शेख अलाउद्दीन ने मीडिया से बात करते हुए गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि घरकुल लाभार्थियों को सरकार की तरफ से 5 ब्रास रेत देने का निर्णय लिया गया है और खुद महसूल मंत्री बावनकुळे ने भी इसका आश्वासन दिया था। इतना ही नहीं, परभनी कलेक्टर का पत्र होने के बावजूद अब तक एक भी ब्रास रेत नहीं दी गई है, ऐसा आरोप स्थानीय किसानों ने लगाया है। और सबसे बड़ी बात, जब अधिकारियों से इस बारे में से सवाल किया जाता है तो वे कोई स्पष्ट जवाब नहीं देते बल्कि टाल मटोल करते नजर आते हैं। अब सवाल ये उठता है, क्या गरीब किसानों का घर बनाने का सपना ऐसे ही अधूरा रह जाएगा? ऐसा सवालिया निशान है। क्या घरकुल योजना सिर्फ कागजों तक ही सीमित रह जाएगी? ये भी सवालिया निशान बनता है। और सबसे बड़ा सवाल, क्या इन किसानों को कभी न्याय मिलेगा? ये भी एक सवाल है। अब सबकी नज़र प्रशासन पर है कि आखिर कब तक इन किसानों का उनका हक मिलेगा? यही भी सवालिया निशान है। लोक पुकार न्यूज, परभणी। हबीब शेख अलाउद्दीन डफवाडी आणि हा विषय आहे घरकुल लाभार्थ्यांना वाळू रेती मिळण्याबाबत। माननीय कलेक्टर साहेबांनी 2025ला पत्र काढलेले आहे सर्व पंचायत समितींना की बाबा ज्या घरकुलाचे काम चालू आहे, लाभार्थ्याचे काम चालू आहे, अशा घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती उपलब्ध करून देणे। बीडीओ साहेब व तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम असते। त्याचप्रमाणे डफवाडी येथील लाभार्थ्यांनी 31 अर्ज 5 ब्रास वाळूचे पंचायत समिती परभणी यांच्याकडे केले आहेत आणि पंचायत समिती परभणी यांनी ते तहसील कार्यालयाला पाठविले आहे। 6/4/2026 ला घरकुल लाभार्थ्यांनी 17 आणि त्याच्यानंतर 14 असे 31 अर्ज रेतीसाठी तहसील कार्यालयाला पंचायत समिती परभणी इथून दिलेले आहेत। आज मी तिथं विचारणा केली असता तहसील कार्यालयाचे कर्मचारी साखरे साहेब हे म्हणाले की धक्का चालू नाही सध्या आणि आता ते होईल का नाही होईल याची आम्हाला काही सांगता येत नाही आणि ते तहसीलदाराच्या हातात आहे का माझ्या हातात आहे का। एवढं मोठं कलेक्टर साहेबांनी पत्र काढलंय की बाबा तुम्ही एक तहसील कार्यालयात जे वाळूचा गुत्तेदार आहे, जे वाळूचा लिलावधारक आहे, त्यांच्याकडनं वाळू उत्खनन 10% अशी रेती जमा करणे असा स्पष्टपणे या पत्रामध्ये दिलेला आहे। मात्र असं काही मला काही लक्षात येणे की हे लोक अर्ज करून सुद्धा घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू देतील म्हणून। आणि आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी विधानसभेत वल्गना केली की बाबा प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू मोफत भेटणार, प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत भेटणार, ही परमिशन असो किंवा नसो अशी विधानसभेत त्यानं वल्गना केलेली आहे। मग या वल्गनाचा कितपत फायदा घरकुल लाभार्थ्यांना होणार आहे हे आता घरकुल लाभार्थ्याच्या काही लक्षात येणं झालंय आणि इथं सगळे अधिकाऱ्यांचीच मनमानी चाललेली आहे। इथं आज तारखेपर्यंत परभणीमध्ये एकाही घरकुल लाभार्थ्याला यांनी मोफत वाळू उपलब्ध करून दिलेली नाही। 55,000 50,000 रुपयामध्ये 5 ब्रास रेती घेऊन घरकुलाचे काम केले आणि ज्यांनी असं बी लिहिलेलं आहे त्या GR मध्ये की पहिला दुसरा तिसरा हप्ता पडला किंवा पडणार आहे, पडला किंवा पडणार आहे, पडला तरी आणि पडणार आहे तरी वाळू त्याला 5 ब्रास देणे आवश्यक आहे। मात्र इथं असं वाटायला की आता ही वाळू कोणाला देणार, काही तहसीलदार किंवा कलेक्टर साहेब किंवा बावनकुळे साहेब याच्या रणनीतीमध्ये काय आहे ते आमच्या काही लक्षात येईन झाले। तरी मी अशी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर साहेब संजय चव्हाण साहेब यांच्याशी मी नम्र निवेदन करतो की तुम्ही जे काही घरकुल लाभार्थ्याचे अर्ज तुमच्याकडे तहसीलला आलेले आहेत त्यांना तात्काळ वाळू
पाचबरास उपलब्ध करून द्यावी ही अशी माझी नम्र विनंती आहे.